धन्य भावशीळ ज्यांचे हृदय निर्मळ, पूजे प्रतिमेचे देव संत म्हणते तेथे भाव. अनंत कृपा सागर भगवत पूज्यपाद जगदोद्धारक जगद्गुरु श्री तुकोबाराय भगवंताच्या दरबारामध्ये उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी बालक बालिका सर्वांना हृदयपूर्वक वंदन करून या निंबेल गावामध्ये राष्ट्रीय भागवत धर्म परिषदेच्या वतीने आणि निंबेल गावातील भाविकांच्या सहकार्याने भगवान गणेशजींची, भगवान दत्तात्रेयांची आणि साईबाबांची मूर्ती प्राणप्रतिष्ठा संपन्न झाली. त्या निमित्तामध्ये हा एक भक्ती उत्सव, याला आपण पत्रिकेमध्ये कीर्तन महोत्सव अशा प्रकारचं संबोधित केलेलं आहे. या कीर्तन महोत्सवामध्ये आपण 5व्या दिवसाच्या चिंतन सेवेमध्ये आहोत. वास्तविक पत्रिकेमध्ये नोंद वेगळी आहे आणि प्रत्यक्षात कीर्तन सेवा वेगळी आहे. एक थोडी गंमत सांगतो आपल्याला. विठ्ठल विठ्ठल मूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहण या दोन निमित्ताला स्वीकारून या ठिकाणी भव्य स्वरूपाचा हा कीर्तन महोत्सव संपन्न होत असताना आनंद मूर्ती वाटतं असं काहीतरी विषय आनंदभूषण प्रशांत महाराज यांच्या माध्यमातून मला सेवा मिळाली होती ती उद्याची. पण माझ्या काही अडचणीमुळे मी त्यांना थोडं विनंती केली की थोडा दिवस बदलून पाहिजे. एक थोडं चिंतन म्हणतो आपल्या पुढे. जगातल्या विद्वानांची सभा भरलेली होती आणि असा एक प्रश्न मांडला, जगात काय बदलत नाही. फार सुंदर प्रश्न होता. जगात काय बदलत नाही. अनेक विद्वान माणसं विचार करत बसले, पण नेमकं उत्तर कोणाला देता येईना. त्याच्यामध्ये एक मोठा तत्वज्ञ महापुरुष उभा राहिला आहे. त्याचं नाव आइन्स्टीन. त्याने सांगितलं या प्रश्नाचं उत्तर मी देतो. म्हणजे द्या. प्रश्न आहे जगात काय बदलत नाही. त्याने उत्तर दिलं जगात बदल बदलत नाही. हे लक्ष दिल्याशिवाय कळत नाही. जगात बदल बदलत नाही. तसाच बदल आहे. उद्याची चिंतन सेवा पण ती आजच आपण करतोय आणि प्रशांत महाराजांची चिंतन सेवा उद्या अशा प्रकारचा बदल आहे. या निमित्ताला औचित्याला स्वीकारून आपण या अभंगाचं चिंतन करण्याकरता आपल्यापुढे अभंग निवडलेला आहे. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये एका वर्गाची स्तुती करतात. आमच्या वैकुंठवासी गुरुवर मामासाहेबांचं एक वचन आठवलं. मामासाहेब म्हणायचे, वर्णविषयाची किंमत वर्णन करणाऱ्यावर अवलंबून आहे. कोण वर्णन करतो याच्यावर कशाचं वर्णन करतो त्याची किंमत आहे. आपल्या पत्रिकेमध्ये एक मोठा आनंद वाटतोय. सद्गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज प्रणित असणारी महापुरुष जे वैकुंठवासी परमपूज्य गुरुवर विठ्ठल बाबा, ज्यांना मोठे बाबा अशा प्रकारचं संबोधलं झालं. आणि आमचे अत्यंत श्रद्धेय परमपूज्य हरिभक्तपरायण गुरुवर्य नतसिंग बाबा, त्याचप्रमाणे कृष्णा माऊली ज्यांनी वारकरी संप्रदायाचा फार मोठा प्रसार केला आहे. त्याचप्रमाणे आपल्या भागातील दगाजी बापू यांचा आशीर्वाद, अण्णासाहेब महाराज, त्याचप्रमाणे सौभाग्यवती यशोदा अक्का जायखेडकर, राष्ट्रीय भागवत धर्म परिषदेचे संस्थापक अध्यक्ष
हरिभक्तीपरायण हो, त्यांच्या बाबतीमध्ये बोलत असताना मला एक शब्द आठवतोय, संत वाङ्मयाचे गाढे अभ्यासक आणि संशोधक, त्याच्या पुढे समन्वयक, असे विशेषणं द्यावी तेवढी थोडी आहेत. त्यांची उपस्थिती आज आहे. या नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब महाराज ते उपस्थित आहेत. एवढी सुंदर अशा प्रकारची पत्रिका ज्यांच्या सौजन्याने आपल्याला उत्सवाला दिलेली आहे ते हरिभक्तीपरायण अनंत पाटील आहे. अशा सगळ्या सुयोगामध्ये आपण श्रोते मंडळी आहात, सुजाण आहात आणि आपल्या पुढे चिंतन सेवा मांडत असताना जगद्गुरु तुकोबारायांचा एक स्तवन करणारा अभंग आपण निवडलेला आहे, स्तुती करणारा अभंग आहे. वास्तविक स्तुती करणं कोणाची करावी, कोणी करावी आणि काय करावे फार मोठं चिंतन आहेच. अभंगाचा विचार पूर्ण होण्याकरता मी थोडक्यात बोलणार आहे. आपल्या संतांच्या दृष्टिकोनातून जगातल्या कोणाची स्तुती करू नये. का करू नये? स्तुती अथवा निंदा करावी देवाची, कीर्ते मानवाची वानू नये. स्तुती करायची झाली तर देवाची करावी आणि निंदा करायची झाली तर देवाची करावी. स्तुती का करू नये याचं कारण आहे, बड्यांना स्तुती पचत नाही महाराज, मोठ्यांना स्तुती पचत नाही. न करावी स्तुती माझी संतजनी, होईल या वचनी अभिमान. थोडा प्रसंग आपल्याला सांगण्यासारखा आहे. भगवत पूज्यपाद शुकाचार्य संसाराच्या भीतीनं आईच्या उदरामध्ये 12 वर्ष लपाले. प्रमाण आपल्याला माहिती आहे, ब्राह्मणाचे पुरे एक खेळासी व्हाले. 12 वर्ष लपारे, कापत कापत बाहेर आले ते नागवेची पळून गेलेले. पिताश्री व्यास महर्षी आपल्या मुलाचं मुख पाहण्याकरता मागून हाक मारत होते, शुका शुका. अशी परमहंस वृत्ती त्यांच्याकडे होती. झाड पहाड दगड ओ द्यायची. शुकाचार्य पुढे, व्यास महर्षी मागे. पाहता पाहता एक तलाव होता आणि त्या तलावामध्ये काही महिला स्नान करत होत्या. शुकाचार्य महिलांच्या समोरून गेले, पण महिला मात्र लाजल्या नाहीत. आणि व्यास महर्षी जवळ आल्यानंतर त्यांनी आपली अंगावर लुगडी सावरली. व्यासांना थोडा अचंबा वाटला. जवळ जाऊन विचारू लागले, का ग महिलांनो, माझा तरुणाबाण मुलगा तुमच्या समोरून गेला, तुम्ही त्याला लाजला नाहीत आणि मी तुमच्या पंजोबासारखा मला तुम्ही लाजताय. महिला फार हुशार होत्या. सांगितलं, बाबा तुमच्या बोलण्यातच उत्तर आहे. तुमच्या मुलांना हे सरोवर आहे, आम्ही महिला आहोत याचं भान नाही. ज्याला जगाचं भान असतं त्याला अभिमान असतो आणि ज्याला अभिमान असतो त्याला लाज असते. तुम्हाला भान आहे आम्ही महिला आहोत, आम्ही लुगडी सावरली, हे तुम्हाला कळतंय, तुमच्यात अभिमान आहे आणि त्याच्यामुळे आम्ही तुमच्यापासून लाजलो. शुकाचार्याने हे नकळत ऐकलं. स्तुतीच एक प्रकारची प्रत्यक्षात स्तुती नव्हती, पण पर्यायी स्तुती होती. हे ऐकल्यानंतर शुकाचार्यांच्या मनामध्ये असा एक फुंद निर्माण झाला, आपल्या बापापेक्षा आपण हम भी कुछ हैं, आम्ही कोणीतरी आहोत असं वाटल्या बरोबर जे झाड दगड पहाड हे जे ओढ येत होते सगळे बंद झाले. अभिमान लागे शुकाचे पाठी, व्यासे उपराटी दृष्टी केली, जनक भेटेशी पाठविला तेने, अभिमानाने खोटे केले. मला एक सांगायचं आहे, परमहंस वृत्तीवर असणाऱ्या महापुरुषाला सुद्धा स्तुती पचली नाही. म्हणून संत मंडळी सांगतात की कोणाची स्तुती करू नका, पण निंदा करू नये. का करू नये? येती निंदकापासी अशेषही पापे. निंदा करणाऱ्या माणसाकडे सगळ्या जगातली पाप येत असतात. म्हणून स्तुती करू नये, निंदा करू नये. करू वाटली स्तुती देवाची करावी. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायण
देवाची स्तुती करावी, आणि निंदा करायची जर झाली तर देवाचीच करावी. परमात्म्याच्या निंदा करण्यामध्ये सुद्धा फायदा आहे आणि स्तुती करण्यामध्ये सुद्धा फायदा आहे. पण निंदा करण्याचं सामर्थ्य पाहिजे. सामान्य माणसाला देवाची निंदा करण्याचं सामर्थ्य नसतं. देवाची निंदा करण्याकरता शिशुपाल लागतो. शिशुपालाने रुक्मिणी स्वयंवरामध्ये प्रगट चिंतन आहे, नाथ महाराजांनी वर्णन केलेलं आहे. एक म्हणते वसुदेवाचा, एक म्हणते नंदाचा, ठावशी नाही बापाचा, ऐसा कोळसाचा श्रीकृष्ण. 100 शिव्या भर सभेमध्ये मोजून मोजून दिल्या, आणि 100वी शिवी जेव्हा दिली, भगवान कृष्ण परमात्म्याने सुदर्शन चक्र बोटात घातलं, गरगर फिरून त्याच्या गळ्यावर सोडलं. पण सोडल्यानंतर मात्र त्याला मोक्षाला प्राप्त करून दिलं. सांगण्याचा माझा मुद्दा असा आहे की स्तुती निंदा या बाबतीमध्ये संत मंडळी तो मामाला बाजूला ठेवतात आणि जगद्गुरु तुकोबाराय स्तुती करतात. का करावं याचं कारण आहे, महाराजांच्या पुढे जो विषय आहे ज्याची स्तुती करतात तो काही अलौकिक अशा प्रकारचा असावा, वेगळा असावा, आणि म्हणून त्याची स्तुती करतात. स्तुती का करतात याचं कारण आहे, तो मोक्षगामी परमात्मा स्वरूपाच्या प्राप्तीकरता प्रयत्न करणारा आहे. थोडी भूमिका म्हणतो आपल्या पुढे. माणसाच्या जीवनामध्ये 2 गोष्टी असतात, एक व्यवस्था आणि दुसरी अवस्था. शरीराकरता असते ती व्यवस्था आणि आत्म्याकरता असते ती अवस्था. एवढा मोठा मंडप आपण टाकलाय, व्यवस्था आहे. एका माणसाचा आवाज तेवढ्या दूरपर्यंत जावा याच्याकरता हा लाऊडस्पीकर आहे. काय आहे? व्यवस्था आहे. बाकीच्या मंडळींनी उभं राहून कीर्तन केलं असेल, पण मी बसून कीर्तन करतो. बसण्याकरता कॉट टाकला ही व्यवस्था आहे. वास्तविक बाबाचं वय माझ्यापेक्षा पुढं असेल, मी बसून करतो याचं कारण आहे, फार मोठा आजार झाला होता. लातूरच्या सगळ्या डॉक्टरांनी सांगितलं होतं की 4 तासाच्या पुढे जगणार नाही. आमच्या 13 फळावरच्या आमच्या सचिवांनी मुंबईने विमान मागवलं आणि लातूर ते लोहगाव, लोहगाव ते रुबिहाल पुणे 41 मिनिटामध्ये पोहोचवलं. 5 दिवस कसलं जग कळत नव्हतं, पण पुढे भगवंताच्या दयेने दिला या काळी अवकाश, नाही पावले आयुष्यानाश. तेव्हापासून उभारून बोलण्याकरता शक्ती पुरत नाही, शब्द तुटतात, वाक्य तुटतं. एवढ्या करता नाईलाजाने बसून चिंतन सेवा करण्याची व्यवस्था आहे. तेव्हा व्यवस्था ही बाहेर असते आणि अवस्था ही आत असते. विज्ञान व्यवस्था देतं का अवस्था देतं? व्यवस्था देतं, अवस्था देऊ शकत नाही. अध्यात्म किंवा भक्ती ही अवस्था देते आणि विज्ञान व्यवस्था देतं. याचा अर्थ विज्ञानाची आपण निंदा करतो असं नाही, विज्ञानाचं कौतुक करावं. आपल्या भगवंताच्या भक्तीकरता सहाय्यभूत विज्ञानाला स्वीकारावं, पण विज्ञानाने पूर्णता होणार नाही. केवळ विज्ञान व्यवस्था करेल, अवस्था मिळणार नाही. एक आम्ही आमच्या जिल्ह्यातली घडलेली गोष्ट सांगतो. आमच्या जिल्ह्यातले एक साखर कारखान्याचे चेअरमन एका कीर्तनाला आले होते. कीर्तन संपल्यानंतर बैठकीत बसले. म्हटले, महाराज तुम्हाला काही गोष्टी सांगाव्याशा वाटतात? वैकुंठवासी गुरुनामगुरू बंकट स्वामी महाराज म्हणायचे, कीर्तनकाराला उकरड्यापासून दिल्लीपर्यंतच्या सगळ्या गोष्टी माहीत पाहिजे. सांगा काय ते? म्हणजे आम्ही 15 दिवसापूर्वी ब्राझीलला गेलो होतो. ब्राझील असा एक देश आहे, जगातल्या साखरेचे भाव ब्राझीलवर अवलंबून आहेत आणि सगळं काम यंत्राने करतात. आपल्या देशातला साखर कारखान्याचा चेअरमन अभ्यास करण्याकरता ब्राझीलला जातो. 18 तास विमानाचा प्रवास करावा लागतो आणि ब्राझीलला 8 महिने पाऊस पडतो. जिकडे तिकडे उसाशी मळे आहेत. आम्ही त्या ब्राझीलच्या देशातली व्यवस्था पाहू लागलो. आम्ही गणित काढलं आणि आम्हाला लक्षात आलं की ब्राझीलचा अल्पभूधारक 500 हेक्टरचा मालक आहे. एकरचा नाही, हेक्टरचा. 1250 एकरचा मालक कोण? अल्पभूधारक. आणि विशेष म्हणाले, ब्राझीलचा अल्पभूधारक प्रवास करत असताना मालकीच्या हेलिकॉप्टरनं प्रवास करतो. हे अल्पभूधारकाचं आहे. आता बहुभूधारकाचं कसं असेल बघा म्हणाले. आम्हाला कौतुक वाटायला लागलं
आणि त्यांचा अभ्यास करण्याकरता आम्ही अनेकांच्या घरी भेट देण्याकरता जाऊ लागलो. आम्हाला जवळजवळ प्रत्येकाच्या घरी काही गोळ्या दिसायच्या. घर मालकाला विचारायचं, का हो काय आजार आहे तुम्हाला? त्यांनी सांगायचं आम्हाला कोणताच आजार नाही. मग या गोळ्या कशा करता? त्याचं कारण म्हणायचे की आम्हाला गोळ्या खाल्ल्याशिवाय झोपच येत नाही. मला म्हटले, महाराज बघा, एवढं मोठी व्यवस्था असून सुद्धा त्यांना गोळ्या खाल्ल्याशिवाय झोप येत नाही. मी थोडा विनोद केला. म्हणलं, साहेब आमच्या देशातली माणसं सुखी आहेत, गोळ्या न खाताना कीर्तनात सुद्धा झोपी घेतात. थोडं टोचून बोललो. मला एक सांगायचं आहे, व्यवस्था आहे, व्यवस्था नको असं नाही, व्यवस्था हवी आहे. निर्वाहा पुरते अन्न आच्छादन, आश्रमासी स्थान गोपी, आश्रमासी स्थान गोपी, गोष्टी आवश्यक आहेत. संतांनी सुद्धा त्याला मंजुरी दिलेली आहे. माणूस जेव्हा प्रवृत्त होतो तेव्हा प्रवृत्तीची कारण तीन आहेत. एक आवश्यक, दुसरं आकर्षक आणि तिसरं अत्यावश्यक. तीन गोष्टी करता मनुष्य प्रवृत्त होतो. पहिली गोष्ट आहे आवश्यक. आता आपण जे प्रमाण दिलंय हे प्रमाण आवश्यक गोष्टीचं आहे. माणसाला देह चालण्याकरता अन्न, पाणी, वस्त्र, निवारा याची गरज आहे, आवश्यक आहे. पण काही गोष्टी अत्यावश्यक आहेत. कल्पना करा, एकादशीच्या दिवशी आपण फराळ करत नाहीत, काही खात नाहीत, पित नाहीत, एक दिवस आपण मागे टाकतो. हो, अन्न हे आपल्याला आवश्यक आहे पण अत्यावश्यक आहे असं म्हणता येणार नाही. एका काळामध्ये पुरीच्या भगवत पूज्य शंकराचार्यांनी गोवध बंदी करता 72 दिवस अन्नाचा त्याग केला होता. अन्न आवश्यक आहे असं म्हणावं लागेल पण अत्यावश्यक असं म्हणता येणार नाही. का? काही मंडळी उपवास करतात, धरणं धरतात. जगद्गुरु तुकोबारांनी 13 दिवस झाले निश्चक्र करिता नपवसी अनंता माय बापा, 13 दिवस अन्न पाण्याचा त्याग केला आहे. म्हणून त्याला आवश्यक म्हणू आपण, पण अत्यावश्यक म्हणता येणार नाही. दुसरी गोष्ट, अत्यावश्यक कोण आहे? आपण नाकातून जो श्वासोश्वास घेतो तो आवश्यक आहे का अत्यावश्यक आहे? अत्यावश्यक आहे. एखादा माणूस जर म्हणेल मी 6 तास श्वासोश्वास घेणारच नाही, ऐकणारा म्हणेल मी तुला जागेवर ठेवणारच नाही, कारण जगणारच नाही. श्वासोश्वास अत्यावश्यक आहे. खाणं पिणं आवश्यक आहे. आणि तिसरी गोष्ट आहे आकर्षक. काही आवश्यकही नाही, अत्यावश्यकही नाही, पण आकर्षक आहेत म्हणून माणसं तिकडे प्रवृत्त होतात. हो, लहान मुलांना विचारण्यासारखी गोष्ट आहे. हो, तुम्ही जेवण करता आवश्यक म्हणून, पाणी पिता आवश्यक म्हणून, शाळेत जाताना पुस्तकं घेऊन जाता आवश्यक म्हणून. पण तुमच्यापेक्षा लहान मुलं जाता जाता एखादा फुगा घेऊन जातात. फुगा आवश्यक आहे का आकर्षक आहे? आकर्षक आहे. माणसं जेवण झाल्यानंतर खायचं बंद करतात, हात धुतात आणि हात धुतल्यानंतर लगेच खातात. अगोदर खातात ते ताटातलं पक्वान्न खातात, नंतर खातात ते खिशातल्या पिशवीतली तंबाखू खातात. का खातात?
तंबाखू आवश्यक आहे का आकर्षक, अत्यावश्यक आहे का आकर्षक आहे? नुसतं आकर्षक नाही, वाईट आकर्षक आहे. सेवे भांगा फू तंबाखू दंड परी तो अखंड भांती माझी. जेवढी जेवढी व्यसनं आहेत ती सगळी कशी आहेत? आकर्षक आहेत. मी एवढ्या करता आपल्यापुढे एक अभ्यास ठेवतोय की माणसाच्या जीवनामध्ये आवश्यक, अत्यावश्यक आणि आकर्षक या 3 कारणाने मनुष्य प्रवृत्त होतो. आणि या तिन्ही प्रवृत्ती जिथे थांबतात, जिथे एकरूप होतात, त्याला देव म्हणतात. परमात्मा आवश्यक आहे. का आवश्यक आहे? जन्म मरणाच्या या बंधनातून सोडवण्याकरता भगवंताची आवश्यकता आहे. भगवान किती आकर्षक आहे. तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. वेधले ओ मनतयाची गुणी, क्षणभर न विसंबे विठ्ठल रुक्मिणी. पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा, विठो देखीला डोळा बाई हो. वेधले ओ मनतयाची गुणी, क्षणभर न विसंबे विठ्ठल रुक्मिणी. परमात्मा आकर्षक आहे, भगवान परमात्मा अत्यावश्यक आहे आणि भगवान परमात्मा आवश्यक आहे. तिन्ही गोष्टी भगवंताच्या. आपल्या सगळ्या प्रवृत्तीची जिथे पूर्णता होईल त्याला म्हणतात देव. पुन्हा वाक्य सांगतो, आपल्या सगळ्या प्रवृत्तीची जिथे पूर्णता होत असते त्याला देव म्हणतात. जसं गंगेची पूर्णता समुद्रामध्ये होते, तसं मानवी जीवनाची संपूर्णता हे भगवंताच्या स्वरूपामध्ये होते. असं ज्याला काही कळालंय तो परमात्म्याच्या प्रसन्नतेकरता प्रयत्न करतो. कसा प्रयत्न करतो? तो प्रयत्न करत असताना त्याच्या प्रयत्नाची स्तुती जगद्गुरु तुकोबारा अभंगाच्या पहिल्या जगद्गुरु तुकोबारा स्तुतीची पराकाष्ठा करतात. धन्य शब्द वापरतात. धन्य भाव शीळ. शीळ म्हणजे ज्यांचा स्वभाव आहे. एक गोष्ट पुन्हा पुन्हा करू लागलो की त्याचा स्वभाव बनत असतो. कोणती गोष्ट करा तुम्ही, पुन्हा पुन्हा करण्याचा परिणाम तो स्वभाव बनत असतो. आता हे मृदंग वादक आहेत. एकदम तुम्हाला असा मृदंग वाजवता आला का? प्रॅक्टिस करावी लागली, सवय करावी लागली. आणि सवय केल्याने त्यांना जर उठून धातिकीट धुमकीट तकडी तकाकीट असं माझं म्हटलं की लगे लगे वाजू शकतील, कारण ते शील बनलं. सवय ही माणसाला शीलामध्ये परिवर्तित करत असते. एक रिटायर मिलिटरीमन राहत्या खेडेगावामध्ये आला होता आणि त्या गल्लीतली मुलं भांडण करायची, गोंगाट करायची. हा मिलिटरीमन शिस्तप्रिय, त्याला ते आवडत नव्हतं. त्याने रस्त्यावर जायचं आणि त्या मुलाला धमकवायचं, धाक लावायचं, पळवायचं, जा घरी जा, अभ्यास करा, काय धिंगाणा करता. मुलं विचार करू लागले की हा बाबा आला आणि आपल्या खेळण्याच्या आनंदाच्या आडवा आला, काय करावं आता. हो तो मोठा आहे, आपण लहान आहोत. त्या लहान मुलापैकी एक मुलगा थोडा सुणूकबाज होता. त्यांनी सांगितलं एक काम बघा, या मिलिटरी मनची मी एक दिवशी फजिती करणार आहे. म्हणजे काय फजिती करणार आहे तू? तो मोठा, तू लहान, बघा तर खरं म्हटलं, वेळ तर येऊ द्या.
वेळ आल्यानंतर याची एकदा फजितीच करायची. तो रिटायर मिलिटरीमन एके दिवशी 1 महिन्याचा किराणा आणण्याकरता बाजारात जात असताना, पूर्वीचा काळ होता, आपल्याला आठवत असेल जुन्या माणसाला, दुकानातून तेल आणण्याकरता घरून भांडं किंवा डबा घेऊन जावा लागायचा. आता सुधारणेचा काळ आहे, पिशवीच्या कानाला धरलं की तेल घरी येतं, पण पूर्वीच्या काळामध्ये डबा घेऊन जावं लागायचं. मिलिटरीमध्ये विचार करू लागला, 1 महिन्याचं तेल आपल्याला आणायचं आहे आणि त्याच्याकरता मोठं भांडं पाहिजे. इकडे तिकडे पाहता पाहता त्याला एक मोठं पातेलं दिसलं. त्याने ते मोठं पातेलं घेतलं, मोठी पिशवी घेतली, लांबलचक यादी, किराणा दुकानामध्ये गेला आणि यादीप्रमाणे सगळं साहित्य घेतलं. एका हातामध्ये पिशवी, एका तळा हातावर ते तेलाचं पातेलं घेऊन तो येत होता. येत असताना रस्ता यल टाईप, ज्याला काटकोन म्हणतात ना, असा यल टाईप रस्ता. आणि ज्या मुलानं ठरवलं होतं की त्याची फजिती करायची आहे, तो मुलगा त्या कोपऱ्यात आडून बसला उभा राहिला. आणि उभा राहिल्यानंतर मिलिटरीमन जवळ आल्याबरोबर त्याने मोठ्याने गर्जना केली, अटेन्शन, सावधान, असं म्हटल्याबरोबर त्याने पोज घेतली. हातातलं पातेलं, तेलाचं पातेलं पालतं पडलं आणि पिशवी हातातून खाली पडली. कशाचा परिणाम आहे? सवयीचा परिणाम आहे. याला शील म्हणतात, शील. आपला का स्वभाव बनला की त्या स्वभावाचं नाव आहे शील. महाराज म्हणतात, ज्यांचा स्वभाव भावशील आहे, धन्य भावशील. पहिल्यांदा त्याची स्तुती करतात धन्य शब्दाने. अमरकोशामध्ये धन्य शब्दाचा अर्थ आहे सुकृती, पुण्यवान, धन्य. ज्याची कृती चांगली आहे आणि जो पुण्यवान आहे त्याला धन्य अशा प्रकारचं म्हणतात. शब्दाच्या मूल्यमापनामध्ये हा धन्य शब्द अतिउच्च किंवा अतिकनिष्ठ असे दोन्ही टोकं दाखवतो. त्याचं नाव धन्य शब्द आहे. आपल्या संत वाङ्मयामध्ये धन्याजे देन संत दर्शनाचा, धन्य दिवसाचे दर्शन संताचे, धन्य आहे आनंदाची सापड. कितीतरी ठिकाणी आपला धन्य शब्द आढळतो. तुकोबारा अभंगामध्ये सुरुवात धन्य शब्दातून करतात. अतिउच्च अशा अवस्था असेल तेव्हा देखील धन्य शब्द वापरला जातो आणि अति कनिष्ठ अवस्था असेल तरी देखील धन्य शब्द वापरला जातो. एका मुलाने शाळा सोडली होती आणि गावातल्या एका हितचिंतकाने विचारलं, का रे आता तू शाळेत जाता दिसत नाहीस, का बरं? तर म्हटलं काय सांगावं, मला लक्षातच राहत नाही. बुद्धीचे प्रकार असतात, मेधाशक्ती, स्मृतिशक्ती. मेधाशक्ती तिला म्हणतात, किती अवघड विषय सांगू द्या कळतो, लक्षात राहत नाही. काही ना मेधाशक्ती असते, किती अवघड सांगा त्यांना सगळं कळतं पण लक्षात राहत नाही. कीर्तन संपल्यानंतर घरी गेल्यानंतर घरची माणसं विचारतात, कीर्तन संपलं का? हा म्हणे संपलं. कोणता अभंग होता? तो घरच्या माणसाला विचारतो, कीर्तनाला अभंग असतो का? मग काही श्लोक असतो, लक्षातच राहत नाही. स्मृतिशक्ती, मेधाशक्ती. तेव्हा काय करू आता, मला काही आठवतच नाही, लक्षातच राहत नाही, काय करू? त्याने सांगितलं काही उपाय कर ना. काय उपाय करावे? मामरा नावाचा बदाम आहे, ज्याला न्यायशास्त्र शिकायचे त्याला बुद्धी सतेज करण्याकरता मामरा नावाचा बदाम खावा लागतो. खाण्याची पद्धत आहे, जो कोणाला पाहिजे असेल तर मी कीर्तन संपल्यानंतर सांगेल पद्धत. बदाम खावा लागतो. त्या वैद्यनाथाचं शंखपुष्पी नावाचं औषध आहे, ते घेतलं का? ते घेतलं. वेखंड नावाची एक वस्तू आहे, ती वेखंड नावाची वस्तू खाल्ल्यानंतर बुद्धी तीव्र होते आणि बुद्धी मंद जर व्हायची असेल तर त्याच्याकरता एक वस्तू आहे, अति छोटं असतं. आमच्याकडे त्याला कोंडूळ म्हणतात, काही भागामध्ये त्याला तोंडलं म्हणतात, तुमच्या भागामध्ये तोंडलं म्हणत असतील. सद्य प्रज्ञा हरी तुंडी. ज्याला बुद्धीचं काम आहे त्याने ते कोंडूळ कधी खाऊ नये आणि उडीद कधी खाऊ नये. उडदाचे पापड सुद्धा खाऊ नये, तर बुद्धी कमी करतं ते. शरीराची शक्ती वाढेल त्याने, पण बुद्धीची शक्ती मात्र कमी करतच. हे सगळं पाहिलं हो, सगळं केलं, पथ्य पाळले, पण लक्षातच राहत नाही. करू काय? समोरच्या माणसाने सांगितलं, तुला एक दैवी उपाय सांगतो. काय? सकाळी उठल्याबरोबर अंथरुणात बसायचं, भगवंताचं स्मरण करायचं, भगवान गणेशजींचं स्मरण करायचं आणि एक मंत्र म्हणायचा,
ओम गम गणपतये नमः, ओम गम गणपतये नमः, ओम गम गणपतये नमः असा कमीत कमी 5 माळा जप करायचा. वर्षभर तुझ्या बुद्धीमध्ये फरक पडेल. दैवी उपाय हा. ठीक आहे म्हटलं. 5-6 महिने झाल्यानंतर योगागोने उपाय सांगणाऱ्याशी त्याची भेट झाली. उपाय सांगणाऱ्याने विचारलं, का रे झाला का नाही फायदा? कोणता? अरे मी मंत्र सांगितलेला ओम गम गणपतये नमः. म्हणे नाही झाला. का बरं? केला नाही का? म्हणे नाही केलं. का केला नाही? माझ्यावर विश्वास नाही का? विश्वास आहे, पण काय अडचण आहे? एक अडचण आहे, उठल्यानंतर गणपतीचं स्मरण करावं. हे स्मरणात येण्याकरता काय करावं? धन्य तुझी बुद्धी. अति खालच अति वर्ष धन्य शब्द असा दोन्ही टोकं दाखवणार आहे. जगद्गुरु तुकोबारे अति उच्च अशा प्रकारचं टोकं दाखवतात. धन्य भावशील, ज्यांचा स्वभाव भावशील आहे, भावप्रधान आहे. माणसामध्ये काही माणसं कर्मप्रधान असतात, काही माणसं विचारप्रधान असतात, काही माणसं संयम प्रधान असतात, काही माणसं भावप्रधान असतात, काही माणसं कर्मप्रधान असतात. गप्प बसतच नाहीत. एकांतामध्ये बसलेला मनुष्य असावा आणि त्याच्यापुढे कोरा कागद, एक पेन, कात्री असे ठेवून द्यावे, दुरून बघावं काय करतो ते. विनाकारण काहीतरी लिहिल्याशिवाय राहणार नाही, कात्रीने तुकडे पाडल्याशिवाय राहणार नाही. आता योगाने आपले मृदंग वादकाने मृदंग खाली ठेवून वाजवायला सुरुवात केली आहे. पण काही ठिकाणी मृदंग घोडीवर ठेवतात. घोडी आणि मृदंगाचे शास्त्र आहे, शाई पुढेकडे जो स्वर आहे त्याच्या खर्जात धूम वाजलं पाहिजे. जेव्हा मृदंग वादक सुरुवातीला त्या धुमाला कणिक लावतात आणि खर्जामध्ये त्या धुमाला घेतात. 1-1.5 तासाने ते कणिक सुकते आणि सुकल्यानंतर धुमाचा स्वर बदलतो. मग मृदंग वादक ती कणिक सगळी खरडून खाली टाकतात. योगायोगाने त्या धुमाच्या बाजूला कर्मप्रधान मनुष्य बसलेला असावा. खाली पडलेली सगळी कणिक गोळा करतो. एका बाजूला कीर्तन ऐकतो आणि दुसऱ्या बाजूला गोळा केलेल्या कणिकीचा बैल तयार करतो. का? कर्मप्रधान आहे. काही माणसं कर्मप्रधान असतात, काही माणसं विचारप्रधान असतात. आपल्या देशातला मोठा इतिहास आहे. राजवंशामध्ये जन्म झालेला आणि ज्योतिषाला कुंडली पाहण्याकरता बोलवलं. ज्योतिषाने कुंडली पाहिल्यानंतर सांगितलं, राजे मुलगा अत्यंत हळव्या मनाचा आहे. याला प्रपंचातलं दुःख, अडचण, संकट अजिबात समोर येता कामा नये, नाहीतर हा राज्य करण्याकरता थांबणार नाही. अत्यंत खाली कुशामध्ये वागवला. मोठाही झाला, लग्न केलं म्हणतात, एक मुलगाही झाला म्हणाले. बापाने कुठं बाहेर जाऊ दिलं नाही, कसलं दुःख डोळ्यापुढे येऊ दिलं नाही. आणि बाप परगावी गेल्यानंतर मित्राला घेऊन तो घराच्या बाहेर पडला. जात असताना एका झाडाखाली एक मनुष्य हात खाजवत होता. मित्राला विचारलं, का रे तू का खाजवतो हात? म्हणजे त्याच्या हाताला रोग झालाय. रोग जन्माला येत असताना का नंतर? म्हणे नंतर. मनामध्ये एक विचार जागा झाला की माझ्याही जीवनामध्ये असं होऊ शकतंय. पुढे जाता जाता एक म्हातारा मनुष्य पाहिला, कंबर वाकलेली आहे, काठीने टेकतोय, तोंडात दात नाही, बोलता येत नाही, अत्यंत कष्टाने चालतोय. का रे हा मनुष्य असा का? म्हणजे तो म्हातारा झालाय. जन्मताच म्हातारा का नंतर 80 वर्षानंतर झालाय असा. दुसरा विचाराचा किरण जागा झाला की मला सुद्धा असं व्हावं लागेल. आणि तिसरा एक प्रेत पाहिल्या आणि 3 प्रसंग पाहिल्याबरोबर रात्रीतूनच राजवाडा सोडला आणि बोधी वृक्षाखाली तपश्चर्या करण्याकरता गेलेल्या सत्पुरुषाचं नाव आहे गौतम बुद्ध. काही माणसं विचारप्रधान असतात. हो, आपल्याकडे ते गुरुत्वाकर्षण नावाचा शोध, वास्तविक गुरुत्वाकर्षणाचा शोध आपल्या भारत देशामध्ये न्यायशास्त्राचे करते गौतम ऋषींनी लावलाय, पूर्वी लावलाय. पण आपल्या भारतीयांचा स्वभाव आहे खूप मोठं कर्तव्य करायचं पण श्रेय आपल्याकडे घ्यायचं नाही. आणि तो शोध कोणाच्या नावानं खपलाय? न्यूटन. ते झाडावरचं फळ काय तुटलं आणि खाली काय पडलं तो विचार करू लागला, खालीच का पडलं वरच का नाही गेलं.
विचार करता करता त्याच्या मनामध्ये तो शोध लागला की पृथ्वीमध्ये आकर्षण आहे, त्याचं नाव गुरुत्वाकर्षण. काही माणसं विचारप्रधान असतात, काही माणसं कर्मप्रधान असतात, काही माणसं संयम प्रधान असतात. नको ते पाहायचं नाही, नको ते ऐकायचं नाही, नको ते बोलायचं नाही. आमच्या लहानपणामध्ये वह्या होत्या, वह्या, आणि त्या वह्यावर 3 वानराचे फोटो होते. एकानं डोळे झाकलेले, एकानं तोंड झाकलेलं आणि एकाने कान झाकलेले. वाईट पाहू नका, वाईट बोलू नका आणि वाईट ऐकू नका. 3 प्रकार. संयम. रामायणामध्ये फार मोठा प्रसंग आहे. आपला वेळ जाईल पण जाता जाता थोडक्यात सांगेन. जेव्हा भगवती सीता माता रावणाने अपहरण केली आणि मला भगवान प्रभू रामचंद्र शोधत येणार आहेत, मला याच रस्त्याने नेलंय, आणि त्या खुणा टाकण्याकरता भगवती सीता मातेने आपल्या अंगावरचे काही अलंकार टाकले, टाकत टाकत गेले. पहिला अलंकार दिसला, कंकण दिसलं. भगवान प्रभू रामचंद्राने लक्ष्मणाला विचारलं, लक्ष्मणा, अरे हे सीतेच्याच हातातलं कंकण का? लक्ष्मणजी सांगतात, प्रभो मी ओळखत नाही. हे गळ्यातलं अशा प्रकारचं अलंकार आहे, हा सीतेचंच आहे का? भगवान, नाही ओळखत मी. हे कानातले नुपूर आहेत, हे ओळखतोस का? म्हणजे नाही ओळखत. चालता चालता शेवटी पायातली पैंजण आढळली आणि पैंजण उचलून जेव्हा लक्ष्मणाला दाखवतात तेव्हा लक्ष्मणजी म्हणतात, भगवान हे माझ्या मातोश्री सीता मातेचे पैंजण आहेत. बाकीची का ओळखत नाहीस? नाहम जानामि कुंडले नाहम जानामि केयुरे नूपुरे एव जानामि नित्यम पादाभिवंदनात. माझ्या आईच्या फक्त पायाकडे मी पाहतो, बाकीकडे न पाहिल्यामुळे मला बाकीची ओळखू येत नाहीत. संयम प्रधान. आणि चौथा आहे भावप्रधान. ज्यांच्या अंतःकरणामध्ये भाव निर्माण होतात त्यांना म्हणतात भावप्रधान. एक छोटासा प्रसंग आहे. 15 ऑगस्ट 1947 साली आपल्या देशाला स्वातंत्र्य प्राप्त झालं आणि काही विचारवंतांनी विचार असा केला, हे स्वातंत्र्य टिकण्याकरता प्रत्येकाच्या हाताला काम झालं पाहिजे, मिळालं पाहिजे काम. जर समाज बेकार झाला तर स्वातंत्र्य टिकणार नाही. म्हणून स्वदेशी नावाची चळवळ जन्माला आली. आपणच आपल्या देशामध्ये तयार केलेल्या वस्तू आपणच वापरायच्या, याचं नाव आहे स्वदेशी. महात्मा गांधींनी चरखा घेऊन तो सूत कातायला सुरुवात केली. असे भिन्न भिन्न प्रयोग सुरू केले आणि त्याच अशा प्रकारच्या यंत्रणेमध्ये आपल्या महाराष्ट्रातले लोकमान्य टिळक देखील उतरले होते. लोकमान्य टिळक आणि सद्गुरू जोग महाराज यांचं आपसात फार मोठं प्रेम होतं. लोकमान्य टिळक जेव्हा स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये उतरणार तेव्हा सद्गुरू जोग महाराजांच्याकडे आले आणि नमस्कार केला, सांगितलं मला आशीर्वाद द्या. तेव्हा सद्गुरू जोग महाराजांनी जगद्गुरू तुकोबरायांच्या एका अभंगामध्ये थोडा बदल करून आशीर्वाद दिला. पुण्य उभे राहू आता संतांचे या कारणे, लागा विलायतेच्या वाटे तुम्हा भेटी स्वातंत्र्य, असा वेगळ्या शब्दातून आशीर्वाद दिला. म्हणे ज्ञानेश्वर किंकर तुमचा होई जयकार, असा आशीर्वाद दिला. फार दोघांचं प्रेम. स्वदेशीचा प्रचार करण्याकरता लोकमान्य टिळक आणि सद्गुरू जोग महाराज पंढरपूरला आले. चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये फार मोठी सभा झाली आणि सभा संपल्यानंतर सद्गुरू जोग महाराज आणि लोकमान्य टिळक पांडुरंगाच्या दर्शनाला गेले. सद्गुरू जोग महाराज पुढे, लोकमान्य टिळक मागे. पांडुरंगाच्या श्रीचरणाजवळ गेल्यानंतर जोग महाराजांनी डोक्यावरचा फेटा काढला आणि पांडुरंगाच्या पायावर आपलं डोकं टेकवलं. भगवंताला पाहता पाहता आणि पाहता श्रीमुख सुखावले सुख, डोळ्याची भूक नवजे माझ्या. भगवंताला पाहता 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 गरुड खांबाजवळ गोल रंगशीळ आहे मार्बलची, तिथे आले. उभे राहून कान धरले. अन्यथा शरणम नास्ति त्वमेव शरणम मम तस्मात् कारुण्य भावेन रक्ष रक्ष परमेश्वर, असं म्हणून साष्टांग दंडवत घातला. लोकमान्य टिळकांनी डोक्यावरची पगडी काढली, पांडुरंगाच्या पायावर डोकं ठेवलं आणि सद्गुरू जोग महाराजांनी जसा कान धरून उड्या मारून साष्टांग दंडवत घातला तसा लोकमान्य टिळकांनी देखील दंडवत घातला. लोकमान्य टिळकांचे काही बुद्धिवादी मित्र त्यांनी पाहिल्यानंतर ते हसायला लागले. बघा टिळक,
लोकमान्यांना बाजूला घेतलं. टिळक त्या भोळ्या बाबड्या वारकऱ्यासारखं कान धरून नाचायचं, उड्या मारायच्या आणि साष्टांग दंडवत करायचा. कशा करता? लोकमान्य टिळकांची वाक्य लक्षात ठेवण्यासारखी आहेत. लोकमान्य टिळक म्हणतात, भक्तीच्या क्षेत्रामध्ये अधिकार सद्गुरू जोग महाराजांचा आहे आणि त्यांनी जे करावं ते मी करावं एवढंच कळतं मला, याच्या पुढे काही कळत नाही. भावग्रंथ महाराज त्यांची स्तुती करतात. धन्य भावशील ज्यांचे हृदय निर्मळ. भावशीलता कुठं असते? हृदयात निर्माण होत असते. हृदयामध्ये निर्मळ हृदय राहत. आता हृदय म्हणजे काय या बाबतीत विचार करत असताना काही विचारवंत वेगळे वेगळे म्हणतात. काही विचारवंताचं असं म्हणणं आहे, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार याला हृदय म्हणावं. पण ज्ञानोबांची एक ओवी आडवी येते. ज्ञानोबा हृदय वेगळं म्हणतात. आता हृदय हे आपुले चौफाळून या भले, वरे बैसव पाऊले श्री गुरुची. हे चौफाळणं म्हणजे चार पाय कोणते आहेत? मन, बुद्धी, चित्त, अहंकार आहे. आणि हे पाय ज्याचे आहेत ते आहे हृदय. म्हणून मन, बुद्धी आणि चित्त आणि अहंकार याच्यापेक्षा आपल्याला हृदय वेगळं म्हणावं लागतं. हृदयोपनिषद नावाचं उपनिषद आहे, त्यामध्ये हृदयोपनिषदाचं चिंतन मांडलेले. डॉक्टरना ऑपरेशन करण्याकरता सापडतं ते हृदय नाही, ते वेगळं आहे. आणि शास्त्रामध्ये ज्याला हृदय म्हटलं ते वेगळं आहे. जीवाच्या नाभिस्थानाच्या उरच्या बाजूला अंगुष्ठ मात्र त्याचं प्रमाण सांगितलंय आणि ते असं डोळ्याने किंवा स्पर्श होणारं नाही. जिथे भगवान परमात्म्याचं वास्तव्य आहे ते ठास ठिकाण म्हणजे हृदय आहे. जीव परमात्मा दोन्ही बैसोने एका आसनी, जयाचे हृदय भुवनी विराजती. साठविला हरी जी हृदय मंदिरी, त्याची सरली एरजार. हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला. कितीतरी प्रमाण आपल्याला सांगता येतील. सर्वस्व चाहम हृदय सन्निविष्टो मत्त स्मृतिर्ज्ञानम अपोहनंच. परमात्मा शक्ती ज्याच्यामध्ये सामान्य स्वरूपाने राहते ते हृदय. आणि त्या हृदयामध्ये ज्यांचा निर्मळपणा झालेला आहे, ज्यांना भगवंताच्या बाबतीमध्ये शंका नाही, कुठल्याही प्रकारचं द्वैत मनामध्ये येत नाही, निसंशय अशा प्रकारचं हृदय, आणि ते हृदय जे भाव परिवर्तित झालेलं आहे ते धन्य आहे. सामान्य माणसं बुद्धीचा विकास करण्याकरता प्रयत्न करतात, पण एका मोठ्या विचारवंताचा विचार आहे, माणसाच्या प्रगतीकरता जशी बुद्धीची प्रगती व्हावी तशी हृदयाची सुद्धा प्रगती व्हावी. बुद्धी आणि हृदय हे दोन माणसाच्या प्रगतीची पाऊलं आहेत. याच्यातलं एकच पाऊल जर ताणलं गेलं तर प्रवास होणार नाही. बुद्धी जशी शुद्ध व्हावी त्याप्रमाणे माणसाचं हृदय सुद्धा पवित्र व्हावं. सामान्य माणसं फक्त बुद्धी अधिक वाढवण्याचा प्रयत्न करतात. बुद्धी फार वाढवली तर फार तर जगाला फसवता येईल, पण परमात्मा स्वरूपाचा रस्ता मात्र ओलांडता येणार नाही. आम्ही एक गंमत सांगत असतो. मद्रासकडचे 4-5 कॉलेजला शिकणारी मंडळी मुंबईला शिकत होती. उन्हाळी सुट्टी झाली आणि उन्हाळी सुट्टी झाल्यानंतर ते मद्रासकडे जाणार होते. 4-5 ते विद्यार्थी एकत्र आले. प्लॅटफॉर्मवर येऊन पाहतात तो गाडी गच्च भरलेली आहे, शिरायला कुठेच जागा नाही. त्यातला एक बुद्धिप्रधान विद्यार्थी होता. त्याने सांगितलं, काळजी करू नका, नुसतं बसून काय, झोपी जाऊन प्रवास करू अशा प्रकारची युक्ती माझ्याकडे आहे. फक्त तुम्ही एक काम करा, याल तरी यारी लागे, माझ्या मागं मागं या आणि मी म्हणेल तसं म्हणा. ठीक आहे म्हटले. सगळे ते विद्यार्थी गेले. एका डब्याच्या समोर गेले आणि मोठ्याने ओरडायला सुरुवात केली. सर्प घुसला, सर्प घुसला, पळा पळा, सर्प घुसला. डब्यातल्या माणसाने घे सामान उतर खाली, घे सामान उतर खाली. कोठून घुसला, काय सर्व, काही न विचार करता घ्यायचं सामान उतरायचं खाली. डबा मोकळा झाला. हे 4-5 विद्यार्थी त्या डब्यामध्ये बसले आणि याने डब्याचं दार बंद करून घेतलं, सगळ्या खिडक्या बंद करून घेतल्या आणि सांगितलं, एक काम करा, आता झोपी जाऊन प्रवास करायचा आहे. सगळे झोपी गेले. काय असते झोपी जाणार? 2 प्रकार आहेत. काही माणसं आडवं होतात आणि नंतर झोपी जातात. काही माणसं अगोदर झोपी जातात नंतर आडवी होतात. ही झोपेची प्रगती आहे. सगळ्या जणांना झोपा लागल्या
आणि 3-4 तास झाल्यानंतर जो विद्यार्थ्याचा नेता होता तो जागा झाला. त्याने विचार केला, आपण कुठपर्यंत आलो हे पाहू. एवढ्या करता ती खिडकी वर केली. एक दिव्याच्या खाली मनुष्य फिरत होता. हाक मारली, ओ बाबा इकडे आहे. कोणतं स्टेशन आहे? त्या म्हाताऱ्याने सांगितलं, बाबा हे विटी आहे. जुन्या त्याला शब्द होता विटी, आता ST म्हणतात. शिवाजी टर्मिनस आहे. असं तुम्ही झोपेत का आम्ही झोपेत? अहो 4 तास झाला आम्ही गाडीत बसलो. कमीत कमी पुणे स्टेशन यायला हरकत नाही आणि तुम्ही शिवाजी स्टेशन म्हणतात. बाहेरच्या माणसानं सांगितलं, तुम्हाला माहित नाही या डब्यामध्ये साप घुसल्यामुळे याचं कनेक्शन तोडलंय. बुद्धी प्रगत का झाली की दुसऱ्याला फसवायला जातील पण शेवटी स्वतःलाच फसतील. याकरता बुद्धीपेक्षा आपल्या हृदयाला सुद्धा पवित्र करण्याची गरज आहे. आणि हृदय पवित्र होण्याकरता ज्यांनी आपल्या जीवनामध्ये भगवत सेवा केलेली आहे तुकोबारा त्यांची स्तुती करतात. धन्य भावशीळ ज्यांचे हृदय निर्मळ. महाराजांना विचारलं, महाराज हृदय ज्यांचं ओळखायचं कसं? अभंगाच्या 2ऱ्या चरणात पूजी प्रती विधे निषेध नेनती एकनिष्ठा धरुणी चित्ती. विधी म्हणजे असं करावं याला म्हणतात विधी. निषेध म्हणजे असं करू नये याला म्हणतात निषेध. उपासना आणि भक्ती या दोघात थोडा फरक आहे. उपासनेमध्ये शास्त्राच्या विधानाला प्राधान्य असतं आणि भक्तीमध्ये भावनेच्या स्थितीला प्राधान्य असतं. कोणत्या देवाच्या आकाराची कशा पद्धतीनं पूजा करावी अशा प्रकारचं ज्याच्यामध्ये सांगितलं जातं त्याचं नाव उपासना. कोणत्या देवाला कोणते उपचार करावे? भगवान शंकरांना बेल व्हावा, भगवान विष्णू परमात्म्याला तुळस व्हावी, भगवान गणपतीला दुर्वा म्हणजे हरळी व्हावी, असं वेद शास्त्राने सांगितले ती उपासना आहे. पण ज्यांच्याकडे भावप्रधानता आहे यांना तो विधी का कळत नाही, निषेधही काही कळत नाही. विधी निषेध नेणती काही कळत नाही. फक्त एकनिष्ठा धरुणी चित्ती. अंतःकरणामध्ये मात्र एक निष्ठा असते, ते निष्ठेला मात्र ढळत नाही. निष्ठेचे प्रकार आहेत देशनिष्ठा, धर्मनिष्ठा, नीतिनिष्ठा, संस्कृतीनिष्ठा, ब्रह्मज्ञाननिष्ठा आणि भक्तिनिष्ठा असे 6 प्रकार आहेत. व्यक्तिगत जीवन आणि सामाजिक जीवनाचा विकास होण्याकरता या 6 प्रकारच्या निष्ठा माणसामध्ये असाव्यात. देशनिष्ठा, ज्या देशात आपण जन्माला आलो, ज्या मातेनं आपल्याला जन्म दिला आणि ज्या आईनं जन्म दिला त्या बाबतीमध्ये निष्ठा असावी. भगवान प्रभू रामचंद्रांनी जेव्हा लंकेमध्ये राक्षसांचा संहार केला आणि बिभीषणाला लंकाधिपती बनवलं, अयोध्येला निघाले, गडबड करू लागले. भगवान प्रभू रामचंद्रांना विचारलं, का गडबड करता एवढी? तेव्हा भगवान प्रभू रामचंद्रांचं वाक्य आहे, जनने जन्मभूमिष्य स्वर्गादपि गरीयसी. जन्म देणारी आई आणि जन्मभूमी स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आहे. पहिली निष्ठा देशनिष्ठा असावी. आपल्या देशातला एक छोटासा प्रसंग आपल्या पुढे आणता येईल. आफ्रिकन सरदार आपला देश लुटण्याकरता आलेला होता आणि आपलं मराठ्याचं सैन्य विरोधामध्ये लढत होतं. मराठ्याचं सैन्य ऐकत नव्हतं. आफ्रिकन सरदार वाट पाहत होता की अचानक अशा प्रकारचा घाला घालायचा. मराठ्याच्या बाजूनं
सदाशिव भाऊ पेशवे लढत होते, सरदार होते. एके दिवशी दुपारची वेळ आणि आपल्या सैन्यामध्ये असे धूर निघत होता. आफ्रिकन सरदारने एका सेवकाला पाठवलं, जा रे काय चाललंय त्यांचं बघून ये. त्यांनी बातमी सांगितली की आता सगळे स्वयंपाक करण्यामध्ये गुंतलेले आहेत. अचानक हल्ला केला. सदाशिव भाऊ पेशवे मारले गेले. बघता बघता अनेकांची धांदळ उठली. त्यामध्ये एक इब्राहिम खा गार्डी नावाचा हातामध्ये सापडला. सापडल्यानंतर त्याला विचारलं, का रे तो मराठ्यांचा सरदार म्हणून आमच्या विरोधात लढतोयस, तुझं तर नाव तर आमच्या धर्मातल्या नावासारखं नाव आहे. तू एक काम कर, आमच्या बाजूने लढ, तुला मोठं पद देतो, आणखी खूप संपत्ती देतो, आमच्या बाजूने लढ. इब्राहिम खा गार्डीने सांगितलं, ज्या मातीनं मला जन्म दिला, ज्या मातीनं मला वाढवलं, त्या मातीशी बेमानी करण्याची माझी अजिबात इच्छा नाही. इतिहास सांगतोय इब्राहिम खा गार्डीची तुकडे तुकडे झाले, पण त्याने आपली देशनिष्ठा सोडली नाही. देशनिष्ठा म्हणतात त्याला. दुसरी आहे धर्मनिष्ठा. स्वराज्याची प्रस्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुपुत्र छत्रपती संभाजी महाराज धोक्याने पकडले गेले आणि आळंदीजवळ तुळापूरच्या संगमामध्ये डांबलं गेलं. धर्मांतराकरता 18 दिवस हाल केलं, पण शेवटचा श्वास बाहेर पडेपर्यंत मात्र धर्म सोडला नाही. श्रेयान स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वधर्मे निधनम श्रेयः परधर्मो भयावह. गुरु गोविंद सिंहाची 2 कोवळी मुलं धर्मांतर करण्याकरता भिंतीमध्ये गाडून मारली. शेवटची वीट नाकाजवळ येत असताना विचारला, आता तरी धर्म बदला. सांगितलं, धर्म ही शक्ती बदलण्याची नाही, आम्ही प्राण देऊ पण धर्म बदलणार नाही. धर्मनिष्ठा आहे. तिसरी आहे नीतिनिष्ठा. ज्या धर्माने आपल्याला नीती शिकवली त्या बाबतीमध्ये निष्ठा असावी लागते. एक मोठं उदाहरण आपल्या डोळ्यापुढे येत आहे. हिंदवी स्वराज्याची प्रस्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांना लहानपणामध्ये घोड्यावर कसं बसावं, भाला कसा फेकावा, तलवार कशी फिरवावी, ढाल कशी करावी, हे सगळं लढायचं शिक्षण दादोजी कोंडदेवाने दिलं असा इतिहास. आता नवीन इतिहासामध्ये काहीतरी चाललंय बदल, तिकडे आपल्याला वळायचं नाही. तेव्हा दादोजी कोंडदेव एकदा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये एका आंबऱ्यातून चालले होते आणि आंब्याला पाड लागला होता. हवा सुटल्यामुळे एक आंबा तुटला आणि खाली पडला. त्याचा रंग आकर्षक होता, सुगंध सुटला होता. दादोजी कोंडदेवानी जवळ जाऊन तो आंबा उचलला, खिशात घातला. एक थोडा विचार म्हणतो आपल्याला. माणसामध्ये 2 प्रकार आहेत. काही माणसं विचार करून काम करतात आणि काही माणसं काम करून विचार करतात. कोणतं बरं आहे? विचार करून काम करावं का काम करून विचार करावा? विचार करून काम करावं. पण लोभ निर्माण झाल्यामुळे दादोजी कोंडदेवानी नंतर विचार करू लागले, मी आंबा खिशात घातला हे कितपत योग्य आहे? आंब्याच्या मालकाने मला आंबा दिला नाही, पैसे देऊन मी विकत घेतला नाही, गुपचूप उचलला आणि खिशात घातला, याचा अर्थ असा मी आंब्याची चोरी केली आहे. माणसाला 2 मन असतात, एक आतलं मन, दुसरं बाहेरचं मन. आतल्या मनाने निर्णय दिला की आपण चोरी केली आहे. शिवाजी महाराजांच्याकडे आले आणि सांगितलं, शिवबा माझ्या आज हाताने चोरी केली आहे, खांद्यापासून तो हात काढून टाका. महाराजांनी सांगितलं, गुरुदेव तुम्ही मला युद्धाचं सगळं शिक्षण दिलं, हे राज्य आपलं झालं, हे स्वराज्य आहे आणि या राज्यावर तुमची सत्ता आहे, याला चोरी कशी म्हणता येईल? दादोजी कोंडदेवाने सांगितलं, मला ते कायद्याचे मुद्दे मला पटत नाहीत, मला एकच कळतं आहे की माझ्या हाताने चोरी झाली आहे आणि त्याला शिक्षा पाहिजे. अडचणीत पडलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी मधला मार्ग काढला. तुम्हाला हात तोडण्याची मी शिक्षा देऊ शकत नाही, पण एक मात्र शिक्षा देतो की ज्या हाताने तुम्ही आंबा उचलला त्या हाताची सदऱ्याची बाही खांद्यापासून काढून टाका आणि आयुष्यभर एकाच बाईचा सदरा वापरा, ही तुम्हाला शिक्षा. नीतिनिष्ठा आहे महाराज, केवढी नीतिनिष्ठा आहे. बरीच उदाहरणं या बाबतीमध्ये. आपला वेळ संपत आलेला, थोडक्यामध्ये सांगायचं आहे. नीतिनिष्ठा, याच्यानंतर आहे संस्कृतीनिष्ठा.
ज्या संस्कृतीमध्ये आपण जन्माला आलो त्या संस्कृतीविषयी एकनिष्ठ असावं लागतं. उदाहरण आपल्या स्वामी विवेकानंदांचं एक लक्षात येते. स्वामी विवेकानंदांनी 4.5 मिनिटांमध्ये सगळ्या जगातल्या विद्वानांच्या मनावर आपली झाकण घातलं. असंच एकदा स्वामी विवेकानंद परिषदेला जात होते. जात असताना पोशाख मात्र आपला भारतीय होता. स्वामी रामसुखदासजी म्हणायचे, संस्कृती टिकण्याकरता 4 गोष्टी बदलू नये. देशभाषा, वेशभूषा, खानपान आणि देहसंबंध बदलू नये तर संस्कृती जगेल. पहिली देशभाषा. आपली जी भाषा आहे ती आपली भाषा बदलू नये. अलीकडे आपल्या मराठी भाषेमध्ये बरेच इंग्रजी शब्द मिसळत चाललेले आहेत आणि मराठी भाषिकांनाच मराठी शब्द कळणं अवघड होऊन गेले. तुम्हाला विचारतो, शृंगार म्हणजे काय कळतं का तुम्हाला? शृंगार म्हणजे कळतं का? मेकअप कळतं, शृंगार कळत नाही. तर शृंगार इंग्रजी शब्द, मेकअप मराठी. यांची चूक नाही हो, आपली चूक आहे. आपला प्रतिष्ठितपणा मिरवण्याकरता आपण इंग्रजी शब्दामध्ये मिसळून बोलू लागलो, त्याचा दुष्परिणाम आहे. आणि कालांतराने मराठी भाषिकांनाच मराठी कळेल की नाही असं संकट आहे महाराज. देशभाषा, वेशभूषा, खानपान, देहसंबंध बदलू नये. स्वामी विवेकानंदांनी आपला वेश भारतीय वेश धारण केलेला होता. डोक्यावर भगवा फेटा, भगवी कपणी, भगवी लुंगी. फक्त पायात चप्पल मात्र पाश्चात्य देशातली होती. मोठ्या डोलदारपणाने चालत होते. पाश्चात्य देशातला एक तरुण, बहुतेक पाश्चात्य देशातली माणसं चिकित्सक असतात, आपल्या देशातली माणसं भाविक असतात स्वभावतः. तो तरुण समोर आला आणि स्वामी विवेकानंदांना प्रश्न विचारला, स्वामीजी मला एक प्रश्न विचारायचा आहे. सगळी वेशभूषा तुम्ही तुमच्या देशातली घेतली आहे आणि चप्पल मात्र आमच्या देशातला घेतलाय, हे झालंय का केलंय? स्वामी विवेकानंदांचा संस्कृतीचा स्वाभिमान जागा झाला आणि सांगितलं, तरुणा हे झालं नाही, हे मुद्दाम केलंय. कारण तुमच्या पाश्चात्य देशातली संस्कृती भोगप्रधान आहे, तिला पायाखाली तुडवण्याकरता मी तुमचं चप्पल घेतलंय. आणि माझ्या देशातली संस्कृती त्यागप्रधान आहे, तिला मी डोक्यावर धारण करतो. याचा धरेन अभिमान, याचा धरेन करेना फुले चौथ्या प्रकारापर्यंत आपण आलो. संस्कृतीनिष्ठा, याच्यानंतर आहे आत्मनिष्ठा. बुद्धिनिश्चय आत्मज्ञान, ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी. याला उदाहरण आपल्याला पाहायला मिळते जगामध्ये. सॉक्रेटिस नावाच्या तत्ववेत्याचं, तो मी परमात्मा रूप आहे असा बोधावर राहायचा आणि लोकांना ते शिकवायचं. पण सत्ताधाऱ्यांनी मात्र त्याला बोलून घेतला, हे तत्वज्ञान आपल्या धर्मातलं नाही. सॉक्रेटिसनं सांगितलं, तत्वज्ञानाला धर्माच्या, देशाच्या, काळाच्या, पंथाच्या मर्यादा नसतात. तत्वज्ञान ते सर्व ठिकाणी एकच असतं. तत्वज्ञान म्हणजे सिद्धांत आहे, बेदोनिचार सिद्धांत आहे. तो भारत देशामध्ये बेदोनिचार आणि अमेरिकेमध्ये काय बेदोनी पास होईल का? सिद्धांत सारखा आहे, त्यात बदल नाही. त्यामुळे मी परमात्मा आहे हा सिद्धांत आहे आणि त्या बोधावर मी राहणार. शेवटी इतिहास असा सांगतो, शासनाने ऐकत नाही म्हणून विषाचा प्याला सॉक्रेटिसनं पिण्याकरता दिला. सॉक्रेटिसने मात्र देहाचा मोह न धारण करता तो विषाचा प्याला पिऊन टाकला. सॉक्रेटिसांचा देह पडला पण आत्मनिष्ठा मात्र सोडली नाही. आत्मनिष्ठाने राहिली 6वी भक्तिनिष्ठा. ज्या भगवान परमात्म्याची सेवा करायची त्याच्याविषयी एक अशा प्रकारची निष्ठा असणं. एक विदामी न धरू पालट
नसंडू हे वाट सापडली, अशी एकनिष्ठा मात्र असली पाहिजे. विधी निषेध नेनती एकनिष्ठा धरुणी चित्ती, पूजी प्रतिमेचे देव संत म्हणती तेथे भाव. असं ज्या भगवत भक्ताची निष्ठा असते, मग त्या पूजा केल्यानंतर त्याला फळ मिळतं का, परमात्मा प्राप्त होतो का? महाराज त्याचं उत्तर अभंगाच्या शेवटच्या तुका म्हणे देवा तैसे देवा, होणे लागे त्यांच्या भावा. शेवटची चाल झाली असं समजायला हरकत नाही. कामामध्ये काम. तुका म्हणे तैसे देवा, होणे लागे त्यांच्या भावा. परमात्म्याला जसं भगवत भक्त भाव धारण करेल त्याप्रमाणे त्याला आकार धारण करावा लागतो, असा सिद्धांत आहे. भगवान स्वतः म्हणतात, भाव तुम्ही जैसा माझ्या ठाई धरा, तैसाच मी खरा तुम्हाला लागेल. श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवंताचं वचन आहे, यो यो याम याम तनुम भक्ता श्रद्धया अर्चितुमिच्छति तस्य तस्याचराम श्रद्धाम तामेव विदधाम्यहम्. मन नवीन साधकाला हा सिद्धांत समजला पाहिजे. आपल्या संस्कृतीमध्ये भगवंताची अनेक रूप आहेत आपल्याकडे. विठ्ठल रूप आहे, रामरूप आहे, कृष्ण रूप आहे, दत्तात्र रूप आहे, भगवान शंकराचं रूप आहे. ज्याला जे स्वभावता रूप आवडतं त्याने तशाच पद्धतीनं उपासना करावी. कारण रूपाची शर्त नाही, शर्त आहे आपल्या भावनेची. म्हणून आपण जशी भावना धारण करू, भगवान परमात्मा तसं रूप धारण करतात. एक छोटासा प्रसंग सांगतो, वेळ संपलाय पण थोडक्यामध्ये सांगून सेवा समर्पण करतो. रामचरित मानसकार तुलसीदास प्रभू एकदा वृंदावनला गेले होते आणि बाके बिहारीला पाहिल्यानंतर मोठे आनंदित झाले आणि आपल्या अंतःकरणातल्या भावना प्रगट केल्या. कहाँ कहो छबी आज की भले बने हो नाथ, तुलसी मस्तक तबन में जब धनुष्य बाण लो हात. हे भगवान काय सुंदर अशा प्रकारचं रूप धारण केले. पण या तुलसीदासाचं मस्तक तेव्हाच टेकलं जाईल की हातामध्ये धनुष्यबाण असेल, असा जर आकार असेल तरच मात्र मस्तक टेकलं जाईल, तोपर्यंत नाही. प्रसंग असा सांगितला जातो, मुरली मुकुट दुरायके लिए धनुष्यबाण हात, तुलसीदास के कारण रघुनाथ भय रघुनाथ, ब्रजनाथ भय रघुनाथ. भगवान परमात्मा स्वतः रामरूपाने बनले. याचं कारण सिद्धांतच असा आहे, तुका म्हणे तैसे देवा, होणे लागे त्यांच्या भावा. पूजे प्रतिमेचे देव संत म्हणते ते भाव. ज्ञानेश्वर माऊली.